रिसोड येथे पीडित कुटुंबावर झालेल्या अन्यायाविरोधात वंचितचे तहसीलदार यांना निवेदन। वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे नगर परिषद कर्मचाऱ्याने पाणीपट्टी वसुलीच्या बहाण्याने घरात शिरून विनयभंग केल्याची घटना घडली आहे। सविस्तर असे की ह्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलीस प्रशासन पाठीशी घालत पीडित कुटुंबावरच खोटे गुन्हे दाखल केल्याच्या आरोपावरून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार रिसोड यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे। यामध्ये राजकीय दबावापोटी आरोपीवर विनयभंगाची केस न लावता उलट सदानंद गायकवाड यांची पत्नी व आई यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे। ह्या घटनेचा निषेध म्हणून जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक रंगनाथ धांडे, महिला जिल्हाध्यक्षा ज्योतिताई इंगळे, महेश तिडके, प्रतिभाताई आंबोरे, शालिग्राम पठाडे, माधव हिवराळे, संध्याताई पंडित, मंदाताई धांडे, प्रदीप खंडारे, गिरीधर शेजूळ, बबन सबाजिंडे, नियाउल खान, प्रशांत मोरे, गुलाब मस्के, अशोक पडघान, कैलास जुमळे, मिलिंद वानखडे, वीर जुमळे, मंगेश राजूरकर, वसीमभाई, शुभम सावंत व बरेचसे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। प्रतिनिधी अमर रासकर।